नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऐश्वर्या आता जे काही व्हील तिनं बनवून घेतलेलं आहे ते खोलीत नानांच्या ठेवायला इथे खाली उतरत असते आणि तेवढ्यात तिला इथे जानकीची चाहूल लागते, म्हणून ती इथे सोफ्याच्या पाठीमागं लपली आहे. जानकीला काल नानांचं स्वप्न पडलं होतं, त्यामुळे ती अस्वस्थ होती, म्हणून ती इथे नानांना बघायला नानांच्या खोलीत जाते आणि त्या ऐश्वर्या म्हणते की आली काळी मांजर कायम माझ्या इथे आडवी आली. म्हणजे बघा जानकीला जे काही सायन्स मिळत आहेत तसं ऐश्वर्या इथे काम करायला चालली आहे. जानकी इथे खोलीत येते, दार उघडते, नानांना तिथे झोपलेलं बघते शांतपणे आणि मग स्वतःला अशी धीर देते आणि ती उठून बाहेर म्हणजे खोलीच्या बाहेर जाणार तोपर्यंत तिला इकडे सुमित्राई हाक मारतात. कोण आले त्यांना पण आधी कळत नसतं, पण ते असे हाक मारतात, जानकी असं म्हणतात आणि मग जानकी विचारते आई तुम्ही अजून जाग्या का. ती त्यांच्याजवळ येऊन बसते, त्यांच्याशी बोलते आणि सुमित्राई म्हणतात तू आत्ता इथे काय करतेस जानकी. तर जानकी म्हणते काही नाही, नानांनाच बघायला आले होते. आणि त्या सुमित्राईंना ती विचारते की तुम्ही जाग्या का. मग सुमित्राई म्हणतात नाही जरा अस्वस्थ वाटत होतं त्यामुळं मी इथे जागी होते, मला झोप लागत नव्हती. मग जानकी म्हणते आई आपण नेहमीसारखं बाहेर बसून बोलायचं का. बरेच दिवस झाले आपण बाहेर बसून काही बोललो नाही आहे, गप्पा नाही मारलेल्या. थोडा वेळ तुम्ही मोकळ्या हवेमध्ये गेलात तर तुम्हालासुद्धा बरं वाटेल, जाऊया का आपण बाहेर असं तिथे विचारते. आणि मग दोघी इथून ना बाहेर जातात. सुमित्राई पण तयार होतात की ठीक आहे चल बाहेर जाऊन आपण बसूया. आणि ह्या दोघी आता बाहेर निघाल्यात. आता ऐश्वर्या काय करते तर ह्या दोघी काय बोलत आहेत हे बघण्यासाठी तिच्या खोलीच्या दाराच्या बाहेर इथे उभी राहते. जानकी इथे समजावते की म्हणते की मला पण इथे म्हणजे झोप लागत नव्हती, नानांची काळजी वाटत होती म्हणून मी इथे बघायला आले. आणि आता ह्या दोघीजणी उठून बाहेर आल्यात आणि ऐश्वर्या इकडे जाऊन त्या टेबलाजवळ जाऊन लपली आहे बरं का, कारण तिनं ऐकलेलं असं ह्या दोघी बाहेर येत आहेत ते. आणि आता त्या दोघी बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की चला बरं झालं माझं काम हलकं झालं, नाही तर मला टेन्शन आलं असतं. आता ह्या दोघी बाहेर गेल्या आहेत तसं मी माझं काम करून घेते आणि आतमध्ये जाऊन इकडे मृत्यूपत्र बदलून घेते असं ती इथे विचार करते. आणि प्रेक्षकांना ऐश्वर्या इथे आतमध्ये गेली आहे आणि नेहमीप्रमाणे तिने इथे किल्ली त्या फोटो फ्रेमच्या मागे होती हे कळल्यापासून फोटो फ्रेम डायरेक्ट ढकलले तर किल्ली मिळाली नाही, तिथे किल्ली नसते. आता ऐश्वर्याला आलं टेन्शन. ती म्हणते की किल्ली जर का नाही मिळाली तर मी मृत्यूपत्र कसं ठेवू, माझा प्लॅन सगळा फ्लॉप होणार. आणि कुठे ठेवली आहे किल्ली असं म्हणत ती किल्ली इकडे तिकडे शोधते आणि नानांच्या उशाची किल्ली बघते आहे का. आणि नंतर नाना सॉरी नाना असं म्हणते. आणि मग आता कळत नाही की किल्ली नाही मिळाली तर काम होणार नाही, मग तिचा प्लॅन फ्लॉप होणार. त्यामुळे ती डेस्परेटली अशी की नाही चलबिचल वाढते तिची आणि ती किल्ली शोधायचा प्रयत्न करते. तर इकडे सुमित्राई आणि जानकी दोघीजणी इथे मिळून बाहेर येऊन बसले आहेत. सुमित्राई जरा खूपच अस्वस्थ वाटत आहेत आणि त्या असं काय बोलू किंवा बोलू का नको अशा विचारात आहेत त्या एकदम. आणि मग जानकी म्हणते की आई काय झालं आहे, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात किंवा काही त्रास होतो आहे का तुम्हाला. सुमित्राई तरीसुद्धा इथे काही बोलत नाही आहेत, त्या अशा सुन्न होऊन बसल्यात. त्यांना आठवतं आहे की सकाळी सारंग कसा ऐश्वर्याची बाजू घेऊन त्यांच्याशी आवाज चढवून बोलत होता, कशी त्यांना शपथ घातली सारंगने आणि मग त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं. आणि जे काही ऐश्वर्या म्हटली होती की मला एक संधी द्या, मी जे काही खरं खोटं आहे ते तुमच्यासमोर आणीन, हे जे काही सकाळी घडलेलं प्रसंग होता म्हणजे मागच्या भागात जो काही प्रसंग घडलेला होता तो त्यांना इथे आठवतो आहे. आणि मग इकडे त्या सांगतायत की जानकीला की सारंग असा वागला किंवा सारंगाच माझ्याकडे ऐश्वर्याची बाजू घेऊन आला होता आणि जो मुलगा कधी माझ्याशी आवाज वाढवून बोलत नाही तो आज माझ्याशी आवाज वाढवून बोलला. आणि ऐश्वर्या पण सारखी कशी म्हणत होती की मला एक संधी द्या, मला एक संधी द्या असं सारखं ऐश्वर्या म्हणत होती. आणि त्यामुळे मला इथे बेचैन वाटतंय, आपला सारंग इथे बदलला आहे ग असं इकडे सुमित्राई जानकीला म्हणतात. आणि त्याच्यानंतर इथून पुढे तो जर असाच वागला तर जानकी म्हणते मी असं कसं होऊ देईन. म्हणजे आईंना भीती वाटते आहे की सारंग त्यांच्यापासून लांब जाईल. तर सुमित्राईंना वाटणारी भीती खरंच साहजिक आहे, कारण सारंग ऐश्वर्याच्या बोलण्यात येतो आहे त्यामुळे तो असा वागतो आहे. मला की जानकी म्हणते की मी असं कसं होऊ देईन, एका मुलाला त्याच्या आईपासून दूर कसं जाऊ देईन, मी आहे ना त्याच्यासाठी आणि मी खमकी आहे. ऐश्वर्या आपल्या घरातलं काहीही बिघडवू शकत नाही. सारंग भाऊजींचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना, सारंग भाऊजी ऐश्वर्याची बाजू घेऊन आले, जसे ऋषिकेश माझी बाजू घेतात तशीच ऐश्वर्याची बाजू सारंगने घेतली एक नवरा म्हणून असं जानकी ते सुमित्राईंना समजवते. तर सुमित्राई म्हणतात अगं जानकी ऋषिकेश सारासार विचार करून इथे निर्णय घेतो पण आपला सारंग तसा नाही आहे. तर ह्या दोघींचे इकडे बोलणं चालू आहे आणि ऐश्वर्याला आपल्या अजून काही किल्ली सापडलेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, किल्ली सापडेल. आणि असं करत शोधत इकडे उषा ती ढकलते सुमित्राईंच्या आणि तिथे तिला किल्ली सापडते. आणि आता किल्ली तर सापडली
काढली, पण यातली नेमकी खरी किल्ली कोणती कपाटाला लावायची ह्याच्यासाठी तिला 2 मिनटं विचार करावा लागला आहे. आणि मग त्याच्यानंतर तिला किल्ली मिळते आणि मग ती ते मृत्यूपत्र जे काही आहे ते काढते, कागदपत्र मृत्यूपत्र काढते आणि मग त्याच्या जागी दुसरं इथे मृत्यूपत्र ठेवायचा इथे प्रयत्न चालू आहे तिचा. तर इकडे सुमित्राईंनी म्हटलं आहे की ऋषिकेश सारासार विचार करून निर्णय घेतो, पण सारंग आपला तसा नाही आहे. सारंग आपला कसा आहे माहिती आहे ना तुला, तो स्वतःच्या डोक्याने विचार करत नाही जास्त, असं बोलण्यात येतो. तर इकडे जानकी सांगते की आपले सारंग भाऊजी ना स्वच्छ मनाचे आहेत, निर्मळ मनाचे आहेत, त्यांच्या मनात काही छक्केपंजे नसतात, त्यामुळं ते असे पटकन रिॲक्ट होतात. आणि कसं असतं नाही, आपण जर एखादं स्वस्तातलं परफ्यूम घेतलं तर वाईट विचार हे स्वस्तातल्या परफ्यूमसारखे असतात, म्हणजे ते जरा वेळ सुगंधित राहतात आणि नंतर त्याचा सुगंध इथे निघून जातो. पण अत्तर जे काही आहे किंवा चांगले विचार जे काही आहेत ते अत्तरासारखे असतात आणि चांगले संस्कार हे अत्तरासारखे असतात. तर तुमचे जे काही संस्कार आहेत ते अत्तरासारखे आहेत, ते चिरकाल टिकणारे आहेत. हां, आता थोडे दिवस ते राहतील. आणि हे सगळं बोलणं चालू आहे तर इकडे ऐश्वर्याने आपलं काम केलेलं आहे बरं का. ऐश्वर्या इथे आता म्हणते, काय नाना एक्सचेंज कसं वाटलं असं म्हणते आणि मृत्यूपत्र इकडे मी एक्सचेंज केलं असं सांगते. आणि मग ते मृत्यूपत्र जे काही जुनं होतं ते घेते आपल्याजवळ आणि नवीन तिनं बनवलेलं मृत्यूपत्र ते इथे फाईलमध्ये ठेवते. नानांना ती चिडवते बरं का ह्या सगळ्या प्रकारामध्ये. आता मला काय वाटतं प्रेक्षकांनो, जे मला वाटतं तसंच घडू दे. सुमित्राई आणि जानकी जे आता बाहेर जाऊन बोलले आहेत त्यातला जरासा कटिंग भाग आपल्याला दाखवला आहे बरं का, असं मला वाटतं आहे. कारण उद्याच्या भागात त्या दोघींचे चेहरे, एकंदरीत बोलण्याची पद्धत, या सगळ्यावरून त्यांचं नाटक असावं असं मला वाटतं आहे. ते तसंच असू दे असं बघूया आपण. तरी ते जानकीना छान समजावते सुमित्राईंना आणि सारंग भाऊजींना थोड्या दिवसांनी सत्य कळल्यानंतर त्यांनासुद्धा कळेल की काय खरं आहे किंवा काय खोटं आहे आणि मग तुमचे संस्कार तिथे जिंकतील. ह्या दोघी असून छान बोलताना छान वाटतात नाही का. तर इकडे ऐश्वर्याचं काम झालेलं आहे, तिनं मृत्यूपत्र त्या फाईलमध्ये घातलेले आहेत, ती त्याची गाठ बांधते आणि ते सगळ्या मृत्यूपत्राचे जे काही पेपर आहेत, जी काही फाईल आहे ती ते कपाटामध्ये ठेवते आणि कपाटामध्ये ठेवून झाल्यानंतर ती लॉक वगैरे लावते, किल्ल्या होत्या त्या ठिकाणी ठेवते आणि मग ते जुनं मृत्यूपत्र आपल्याजवळ घेते. आता बाहेर पडताना खरी मजा आहे बरं का, कारण ह्या दोघी तिकडनं आल्या आणि ह्याला जर बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे इथे त्या विचार करतात की बघू आता काय करायचं. पण सुमित्रा इथे जानकीला काय म्हणतात माहिती आहे का, तू ना तुळशीसारखी आहेस असं म्हणतात, तुझ्याजवळ आल्यावर शांत वाटतं. जानकीवर आरोप करताना हे कुठं गेलं होतं त्यांचं शांत वाटतं असं म्हणणं. आणि ऐश्वर्याच्या बाबतीत ना इकडे जानकी म्हणते की नासक्या आंब्यासारखी म्हणजे नासका आंबा आपल्या आडीत लागला तर तो खराब होईल, पण मी तसं होऊ देणार नाही असं ती म्हणते. आणि नेहमीप्रमाणे इथे ऐश्वर्या बाहेर पडलेली आहे आणि ऐश्वर्या जेव्हा बाहेर येते तोपर्यंत इथे जानकी आणि सुमित्राई दोघीजणी इथे येत आहेत आणि दोघीजणी एकदम इथे ऐश्वर्याला विचारतात की तू इथे काय करतेस. तर ऐश्वर्याला आता काय बोलू ते सुचत नाही आहे. ते मी असं एवढंच म्हणते आणि जानकी लगेच ओरडते तिच्यावर, काय तू एवढ्या रात्रीचं नानांच्या खोलीबाहेर काय करतेस आणि काय ते मी चालवलेस. तोपर्यंत इकडे आपल्या आजीनं एंट्री घेतली आहे बरं का, अर्थातच ऐश्वर्याला वाचवायला. अगं मी पाठवलं होतं तिला तुमच्या खोलीत असं ती इथे आजी येते आणि ऐश्वर्याची बाजू घेते आणि म्हणते की हल्ली ना माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही आहे, माझे ना पाय दुखत होते त्यामुळं मी इथे ऐश्वर्याला ना आतमध्ये जाऊन काशाची वाटी आण असं सांगितलं होतं. तर इकडे सुमित्राई म्हणतात, काय आहे आई तुझं, तू ना खरंच आता म्हातारी झाली आहेस, तू ना सगळं इथे विसरत चालली आहेस. आधी तुला दर रविवारी जानकी इथे केसांना तेल लावून द्यायची, रोज तुझ्या गुडघ्यांना तेल मालिश करायची, हे सगळं तू विसरली आहेस आणि आता तुला ऐश्वर्या जवळची वाटते. तर लगेच सुमित्राई पण म्हणतात, कालपर्यंत तू जानकीवर रागवली होतीस, कालपर्यंत तुला ऐश्वर्या जवळची वाटत होती आणि आता ऐश्वर्याचा तुला राग येतोय. आता ह्या दोघी तुतुबेमे चालू केले जानकी आणि ऐश्वर्यावरनं, म्हणजे आई आणि मुलगी इथे भांडायला लागलेत आणि ऐश्वर्या इथे गप्प उभी राहिले. तोपर्यंत सुमित्राई जानकीची बाजू घेऊन इकडे भांडतायत, तू खरंच म्हातारी झाली आहेस, तुला कळत नाही आहे. आणि मग लगेच इकडे ह्या दोघींची भांडणं चालू झाली. ते बघून जानकी म्हणते, आई प्लीज तुम्ही थांबा, आता रात्रीची वेळ आहे, प्लीज तुम्ही वाद घालू नका, सगळे झोपलेत, उगीच आपल्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. आणि आजी मी तुम्हाला उद्या तुमच्या गुडघ्याला तेल लावून देते. आणि मग इकडे सुमित्राई म्हणतात, आई तू खरंच विसरबोळी झालीस, काशाच्या वाटी मी तुझ्या कपाटाच्या फडतळात इथे ठेवलेली आहे असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर सुमित्राईने असं सांगितल्यानंतर आजी गप्प बसते. मग जानकी सांगते आईंना, तुम्ही आता आतमध्ये जावा आणि आराम करा असं सांगते, आपण नंतर बघूया काय ते. आणि इकडे सुमित्राई मध्ये जातात आणि जानकीसुद्धा इथे वर निघून जाते. आजी जानकी वर निघून जाईपर्यंत जानकीला बघत असते आणि एकदा का जानकी इथे वरती खोलीत निघून गेली मग आजी ऐश्वर्याकडे आपला मोर्चा वळवते आणि म्हणते, काय गुंडी
वाचवलं की नाही मी तुला? दरवेळी तू म्हणतेस की माझी मदत करत नाही, माझी मदत करत नाही. आज वाचवला ना मी तुला. आणि ते नाही, तू आतमध्ये कशाला गेली होतीस? तर आजी ऐश्वर्या म्हणते की ते सांगते मी तुम्हाला नंतर. मग तोपर्यंत आजी म्हणतात, आई आई गो, आई आई गो. ऐश्वर्या म्हणते काय झालं? नाही, माझे तळपाय खूपच दुखायला लागलेत, चल जरा काशाच्या वाटेनं चोळून दे. तर इथे ऐश्वर्या म्हणते, कोण काशा? काशा काय सगळ्यांना वाट्या वाटत फिरतो का? का काशा म्हणजे काही ब्रँड आहे का कुठला? तर आजी म्हणते, काय तुम्ही आजकालच्या पोरी, नुसतं तुमचं डोकं भरलेलंच आहे, त्याच्यात काही अक्कल वगैरेच नाही आहे. आणि मग ऐश्वर्याना आजीला इथे म्हणते की मी तेल ना तुमच्या पायाला उद्या लावून देते, जरा झोपा जाऊन असं सांगते. मग आजी विचारते परत की काय चालू होतं? उद्या कळेल तुम्हाला असं सांगते. आणि इकडे प्रेक्षकांना आता ऋषिकेश आणि जानकीची जराशी मजा मस्ती चालू आहे बरं का. ऋषिकेश इथे आवरतोय, जानकीसुद्धा तिथे साड्या वगैरे घडी करून ठेवते. आणि ऋषिकेश इथे जानकीला सारखा हाका मारतोय, जानकी रुमाल. मग जानकी म्हणते तो काय तिथे आहे? मग लगेच ऋषिकेश म्हणतो, जानकी माझं वॉलेट. मग ऋषिकेशला जानकी म्हणते की तिथेच आहे. मग लगेच म्हणतो घड्याळ. मग शेवटी जानकी काय करते, वॉलेट, घड्याळ आणि रुमाल सगळे एकत्र हातात देते. आणि हे इथे सगळं समोर आहे आणि तुम्ही उगीच चेष्टा करताय ना माझी. तर ऋषिकेश म्हणतो, काल तू रात्री जरा खूप टेन्स वाटत होतीस आणि आज सकाळपासून तू जरा फ्रेश वाटतेस, त्यामुळे बरं वाटतंय तुझी चेष्टा मस्करी करायला. तर जानकी म्हणते, हे सगळं ना आईंमुळे झालं आहे, आईंशी बोलल्यामुळे झालं आहे, मला छान वाटतं इथे. तर ऋषिकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे आईशी बोलल्यावर छान वाटतं, नवऱ्याशी बोलल्यावर छान वाटत नाही? असं या दोघांचं इथे बोलणं चालू आहे. तोपर्यंत गुलाब येतोय. मग ऋषिकेश गुलाबला सांगतो की तू नाश्ता लाव, मी आलोच. पण त्याच्या आधी गुलाब म्हणतो, शहाणे वकील आणि शरुताई आलेत आणि तुम्हाला इथे खाली बोलवलंय. मग शहाणे वकील का आले तसं जानकी इथे विचारते. तर ऋषिकेश म्हणतो, नाही माहिती नाही, आपण खाली जाऊन बघूया. तर प्रेक्षकांनो, आता खरी इथे मजा चालू होणार आहे, किंवा खरा ट्विस्ट जो काही आहे किंवा जे काही मृत्यूपत्राचं खरं नाटक आहे ते इथे चालू होणार आहे. तर शहाणे वकील आता आलेले आहेत. ऋषिकेश म्हणतो की तुम्ही अचानक कसे काय इथे आलात? तर ते म्हणतात की मी नानांची तब्येत इथे बघायला आलो होतो. आणि मग ऋषिकेश म्हणतो की अच्छा, तुम्ही नानांना भेटायला आलात काय? ठीक आहे. तर ऋषिकेश असं म्हटल्यानंतर शहाणे वकील एकदम म्हणतात, आणि काही भेटायला आणि काही सांगायला आलो होतो. मग ऋषिकेश म्हणतो की म्हणजे? तर ऋषिकेशला शहाणे वकील इथे सांगतात की नानांनी त्यांचं मृत्यूपत्र इथे बनवून घेतलं होतं, तर त्याचं मला इथे वाचन करायचं आहे किंवा ते मला इथे सांगायचं आहे. तर ऋषिकेश आणि जानकी एकदम रिॲक्ट करतात की आम्हाला आता काही वाचायचं वगैरे नाही आहे, नानांची तब्येत इथे अजूनही बरी नाही आहे आणि आम्हाला मृत्यूपत्र वाचन करायचं नाही आहे. तर शहाणे वकील म्हणतात की नानांनी माझ्याकडून मृत्यूपत्र बनवून घेतलं होतं आणि मग तेव्हा सांगितलं होतं की ज्या वेळेला मी बोलायच्या मनस्थितीत नसेल किंवा मला काही झालं असेल त्यावेळेला हे मृत्यूपत्राचं वाचन तुम्ही इथे करा. पण जानकी पण म्हणते की पण ते मृत्यूपत्र कुठे आहे आम्हाला माहिती नाही आणि आम्हाला आता काही वाचन वगैरे करायचं नाही आहे. तर शहाणे वकील म्हणतात, आयुष्य आपलं क्षणभंगूर आहे, कधी काय होईल ते सांगता येत नाही. आणि वकील सोडून नानासाहेबांनी बाकी कोणाला ही गोष्ट सांगितली नाही आहे आणि असं कोणी सांगत पण नाही. फक्त त्या मृत्यूपत्राची जी काही गोष्ट असते ती त्या वकिलालाच माहिती असते. तर इथे आईसुद्धा विचारात पडल्यात. ऐश्वर्या आपली गप्प राहून ऐकते, कारण तिनं कालच सांगितलं असतं की तुम्हाला स्क्रिप्ट पाठवलं आहे तसं तुम्ही येऊन सांगा, असं त्या वकिलांना सांगितलं असतं नाही का. त्यामुळे वकील जे काही बोलताय ते बरोबर आहे का नाही ते चूक आहे ते इथे ऐश्वर्या हळूहळूच बघतीये. ऋषिकेश ठाम नकार देतोय की मला आत्ता मृत्यूपत्र वाचन करायचं नाही आहे. पण शहाणे वकील त्यांना इथे भरीस पाडतायत. ते बोलतायत की आयुष्याचं काही सांगता येत नाही आणि नानांचीच अशी इच्छा होती की त्या मृत्यूपत्राचं वाचन वेळेवर झालं पाहिजे. तर आता सुमिता येत आहेत आणि म्हणतायत की जानकी ह्या किल्ल्या घे. आता मृत्यूपत्र कुठे आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण शहाणे वकील म्हणतात की कपाटात मृत्यूपत्र आहे. आणि कपाटात मृत्यूपत्र हे कळल्यानंतर सगळ्यांचे चेहरे कसे बघण्यासारखे झालेत. त्यांना कळत नाही की नेमकं हे असं एकदम कसे काय बोलले. तर वकील ते बाजू सावरून घेतात आणि म्हणतात की नानांनी सांगितलं होतं की कपाटाच्या लॉकरमध्ये मृत्यूपत्र ठेवलेलं आहे. आता सुमित्राईंनी जानकीकडेच किल्ल्या आणून दिले आहेत आणि त्या जानकीला म्हणतायत ह्या कपाटाच्या किल्ल्या घे आणि ते काही म्हणतायत ते खरं आहे का बघ, आणि जर मृत्यूपत्र असेल तर ते घेऊन बाहेर ये. आता बघू पुढे काय काय होतंय ते. सुमित्राईंनी तर जानकीच्या हातामध्ये किल्ल्या दिल्यात. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय काय होईल नेमकं पुढे? सारंगचा पण चेहरा असा पडलेला दाखवलाय, पण आजी मात्र इशारा म्हणजे आजींना कळते की हे सगळं कुणी केलंय ते. आणि आता प्रत्येकजण इथे काळजीत पडलाय की खरंच मृत्यूपत्र आहे का, आणि असलं तर त्याच्यात काय लिहिलेलं असेल, किंवा मृत्यूपत्र नानांनी एवढ्या लवकर का करायला सांगितलं, हे सगळे प्रश्न बाकीच्यांना पडलेत. जानकी इथे रूममध्ये येते, नानांकडे बघते क्षणभर आणि मग त्याच्यानंतर कपाट उघडते. कपाट उघडल्यानंतर तिच्या हातात खरंच ते लॉकरमध्ये मृत्यूपत्र ठेवलेलं दिसतं. ती मृत्यूपत्र वाचते तिथे आणि तिच्या चेहऱ्यावर असा आता टेन्शन आलं किंवा धक्का बसलाय तिला ते मृत्यूपत्र बघून. ते मृत्यूपत्र आणि नाना असं दोघांकडे ती इथे बघतीये. तिला बसलेला धक्का. आता ते काय लिहिलंय त्या मृत्यूपत्रात हे नेमकं आपल्याला उद्या कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रिव्ह्यू जर आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मला पण इथे
रिव्ह्यू तुम्हाला सांगताना मजा येईल, मोटिवेशन मिळेल. तर नानांनी जे काही मृत्यूपत्र केलं आहे ते जानकीनं वाचलं आहे सुरुवातीला, तिला आता धक्का बसला आहे. आता बघू पुढे काय काय होते ते, कारण उद्याच्या भागामध्ये जी काही सगळी प्रॉपर्टी आहे ती शर्वरी, सारंग आणि सौमित्र या माझ्या तिन्ही मुलांना इथे वाटून देण्यात येणार आहे असं सुमित्राई म्हणतायत. आणि जानकीला किल्ल्या ऐश्वर्याकडे द्यायला सांगतायत. ऐश्वर्याकडे जानकी इथे किल्ली देते आणि म्हणते की तू किल्ल्या सांभाळ, मी माझ्या माणसांना जपते. आता हे नवीनच नाटक काय होणार आहे ते आपण जाणून घेऊया. बघत राहा त्याच्यासाठी.